नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। आणि आज आहे 25 ऑगस्ट संडे। आज आपण चाललोय परेल आपला मित्र सुमितकडे। ठीक आहे, चला निघूया। फायनली आपण दादरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आपण इकडूनच गेलेलं बरं पडेल मला। चलो फायनली आपण आलेलो आहे लोअर परेल स्टेशनला। आता आपण आलो टॅक्सीच्या एरियामध्ये, पण मला एक सुद्धा टॅक्सी दिसत नाही ते लागले। तिकडे काका बोलले की इथून टॅक्सी नाही मिळणार, पण आता इकडे आलो आहे, बघूया। अच्छा, इकडे लाईन लागली आहे का? फायनली बस आलेली आहे, बस खचाखच भरलेली आहे। सो फायनली आपण आलेलो आहे आता महिंद्रा टॉवर पाशी। रूम इकडे वरती आहे, आपण इकडे वरती जातोय। आता पोहोचलेलो आहे आपण सुमितच्या रूमकडे। हा इथे झोपलेला आहे सुमित। दान कसा असतो? अरे 9,000 रेकॉर्ड आहे रे, 9,000 हा बरोबर। पहिलं मानाचे काहीतरी 3,33,33 रुपये। तारखेला तर सगळ्यात मोठी दहीहंडी होणार आहे आणि आपण दहीहंडी बघायला इकडे यायचं आहे। जांभोरी मैदान वरळी। तयारी मस्त जोरात सुरू आहे दहीहंडी। ओके गाईज, जो आलेलो आहे आपण डिकॅथलॉनच्या जवळ आणि आता कुठं जायचं आहे का माहिती नाही। कुठं जाऊ काका? कुठं जायचं? डिकॅथलॉन मध्ये निघालेलो आहे आता आपण। पाळण्यातलं पोरगं बघू शकता मॉल मध्ये हिंडताना। It was at this moment that he knew he fucked up. एका पोरगी पायी दोन मित्रांची भांडणं डिकॅथलॉन मध्ये। जाण्याची शक्यता 110% कमी आहे। डिकॅथलॉन मधून काही न घेता बाहेर पडले। तू कुठे गेला? डायरेक्ट घेऊन निघाला तू रे बाबा। पण चाललोय खाली, आम्ही चाललोय पिझ्झा हट मध्ये। तर मित्रांनो, ऑर्डर देऊन जवळपास आता 1 तास झालाय आणि अजून सुद्धा ऑर्डर आलेली नाही आहे। भूक लागले? कावळे मिळाले, कावळे मिळाले सर इथे 5 काटाला ओळख घेतली कावळ्याची। ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद। चिकन विंग्स खातोय,
इतकी कंटाळी टेस्ट मी कधी बघितली नव्हती. चला आता फायनल सगळं खाऊन झालेलं आहे आणि आता मी निघतो इथून. मेरवाजो. सो आता आम्ही चाललोय नेहरू तारांगण बाहेरच्या बाहेर बघायला. शो तर काय अवेलेबल नाही आहे. सोमवारी आणि मंगळवारी सुट्टी असते आणि हे आहे आता आम्ही चाललोय टिलाई रोडला. चलो टिलाई रोड. इकडे अंधार झालाय. आम्ही पोहोचलेलो आहे फायनली आमच्या लोकेशनवरती. ओके तर आम्ही आलो इकडे टिलाई रोडला आणि आता आमच्या एका मित्राला मी शोधतोय. आपले मित्र भेटलेले आहेत सगळे. गोले. आता आम्ही चाललोय आमच्या सागाव गावच्या रूमवरती. गाववाल्यांच्या रूमवरती. हां गाववाल्यांच्या रूमवरती गाववाल्यांचा इतिहास बघायला. गाववाल्यांची रूम. गावाचं नाव कुठं आहे आपल्या? गाववाल्यांची रूम आहे. अरे बाबा. होय गाववाल्यांच्या रूमवरती जाऊन सगळ्यांना भेटून एकदम भारी वाटलं. फर्स्ट टाइम मी टिलाई रोडची सागाव गावची रूम बघायला गेलो होतो. कधी बघितलीच नव्हती. एकदम छान त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. म्हणजे ओके असं पण काय बोलता येणार नाही पण खूप छान अशी मेंटेन ठेवलेली आहे. मस्त वाटलं सगळ्यांना भेटून वगैरे. पुन्हा कधीतरी येऊया भेटायला सगळ्यांना. चलो सगळेजण चालले जातात पुढं. मी हॉटेल शोधून आम्ही आता जेवायला बसणार आहे. जेवण आलेलं आहे फायनली. माझं तर जेवण झालंय. बाकी यांचं जेवायचं चालू आहे. पण शेवटी नाही मांडलाच नाही गडी. चालला आता. भेटू बरं. जेवण वगैरे सगळं करून आता मी चाललोय घरी. आणि आता मस्तपैकी घरी जाऊन झोपायचा कार्यक्रम करायचा आहे. बाकी काही सुद्धा नाही.